2024च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कोण कोण असणार याची चर्चा सुरू झाली। देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आणि आपल्या कामातून ज्यांनी विश्वास संपादन केला असे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना एक महत्त्वाचं आणि मोठं खातं दिलं जाईल अशी अटकळ बांधली जात होती। पण मंत्रिमंडळाची यादी समोर आली तेव्हा रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळात सामावून न घेता त्यांना बाहेरच ठेवलं होतं। खरं म्हणजे तेव्हाच महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा रवींद्र चव्हाणांकडे जाऊ शकते या चर्चांना उधाण आलं आणि काही दिवसातच कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी रवींद्र चव्हाणांकडे देण्यात आली। प्रदेशाध्यक्ष कोण होणार या चर्चेवर खऱ्या अर्थाने तेव्हाच पडदा पडला। काल मुंबईत भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री यांच्या उपस्थितीत दिमागदार सोहळा पार पडला। केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आणि महाराष्ट्र भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांना ते पद प्रदान करण्यात आलं। इतर पक्षांपेक्षा भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष पदाला एक विशेष महत्त्व आहे। कार्यकर्त्यांना मोठं करणारा पक्ष अशी भाजपची ओळख आहे। भाजपची शिस्तबद्ध अशी कार्यपद्धती आहे। त्यामुळे भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष हा नामधारी नसतो। प्रदेशाध्यक्ष पदाला नुसतंच वलय आहे असं नाही तर मोठी जबाबदारी सुद्धा दिली जाते। राजकारणाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना प्रचंड मेहनत, विचारधारेशी एकनिष्ठता, इच्छाशक्ती, उत्तम संवाद कौशल्य आणि स्वकर्तृत्वाच्या जोरावर रवींद्र चव्हाण यांनी सामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असा प्रवास केला। सामान्य कार्यकर्ता म्हणून 25 वर्षांपूर्वी त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सामान्यांसाठी एक हक्काचा रवी दादा उदयाला आला। जे ना देखे कुणी ते देखे रवी असं त्यांच्याबद्दल बोललं जातं। रवींद्र चव्हाण यांचा कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष या प्रवासावर आजच्या भागातून एक नजर टाकूया। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। रवींद्र चव्हाण यांचा जन्म तळ कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर या छोट्याशा गावी झाला, तर त्यांचं बालपण हे मुंबईतल्या भांडूप परिसरात गेलं। त्यानंतर आई वडिलांसोबत ते डोंबिवलीमध्ये स्थायिक झाले आणि तिथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली। त्यांना तरुण वयातच डोंबिवलीतील सुशिक्षित, सुसंस्कृत आणि शांतताप्रिय लोकांचा सहवास मिळाला। डोंबिवली म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला। उच्च शिक्षित कट्टर संघ स्वयंसेवकांचं ठिकाण म्हणजे डोंबिवली अशी ओळख। त्यामुळे इथेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे भारतीयत्वाचे संस्कार त्यांच्यावर झाले। 2002 साली भारतीय जनता युवा मोर्चाचे कल्याण उपजिल्हाध्यक्ष पदावर त्यांची नेमणूक झाली, तर 2005 साली डोंबिवलीतील सावरकर रोड प्रभागातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून ते प्रथम निवडून आले। 2007 साली कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थायी समिती सभापती पदावर सुद्धा ते विराजमान झाले। नगरसेवक पदावर कार्यरत असतानाच 2009 साली डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचा पहिला आमदार होण्याचा त्यांना मान मिळाला। 2009 मध्ये तत्कालीन भाजप आमदार हरिश्चंद्र पाटील यांचं तिकीट कापून रवींद्र चव्हाण यांना भाजपने उमेदवारी दिली आणि तो विश्वास त्यांनी खरा करून दाखवला। पुढे 2015-16 मध्ये कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर, ठाणे, पनवेल या महापालिकेत भाजपचा बोलबाला पाहायला मिळाला। तसंच कर्जत, माथेरान आणि बदलापूरमध्ये भाजपने चांगलं यश मिळवलं। त्यामुळे त्यांना राज्यमंत्री पद सुद्धा मिळालं। तसंच रायगड आणि पालघरचे पालकमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम सांभाळलं। 2019 मध्ये ते तिसऱ्यांदा आमदार झाले। 2021 मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे आणि भाजप यांचं सरकार स्थापन झालं। हे सरकार स्थापन करण्यात रवींद्र चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे। त्यावेळी त्यांची रणनीती ही उपयुक्त ठरली। पुढे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं। सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी त्या काळात काम पाहिलं आणि अतिशय उत्तमपणे हे खातं सांभाळलं। पालकमंत्री पदाचा वापर करत त्यांनी सामान्य जनतेची सेवा तर केलीच, पण कोकणामध्ये भाजपची ताकद सुद्धा वाढवली। त्यांची राजकीय कारकीर्द जशी वेगाने वाढत होती, तो आलेख जसा वाढत होता तसंच त्यांचे अंतर्गत विरोधक सुद्धा वाढू लागले। पण या विरोधकांना न जुमानता 2024 मध्ये ते चौथ्यांदा आमदार झाले।
रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा आल्यामुळे भाजपला काय फायदा होऊ शकतो हे सुद्धा समजून घेऊया। संघटनात्मक बांधणीसाठी प्रदेशाध्यक्ष हा खूप महत्त्वाचा असतो। रवींद्र चव्हाण यांची कुशल संघटक अशी सुद्धा ओळख आहे। आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपला त्यांच्या या कुशल नेतृत्वाचा नक्कीच फायदा होऊ शकतो। मागच्या 2 विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघातून सर्वाधिक आमदार निवडून आणण्याची किमया रवींद्र चव्हाणांनी साधली आहे। शिवाय 2019 मध्ये मविया सरकारच्या काळात त्यांनी पक्षाचं सरचिटणीस म्हणून संघटन बांधणीचं काम केलंय। कोकणात भाजपची ताकद वाढवण्यात रवींद्र चव्हाणांचा मोलाचा वाटा आहे। त्यांच्या नेतृत्वात संघटन पर्व अभियानाच्या माध्यमातून जवळपास 1.5 लाख सक्रिय सदस्य आणि तब्बल 1.5 कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीच्या ऐतिहासिक कामगिरीची नोंद आहे। संपूर्ण महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढवण्यासाठी त्यांच्या संघटन कौशल्याचा नक्कीच फायदा होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे आणि विश्वासू अशी सुद्धा त्यांची ओळख आहे। कोकणातली व्यक्ती पहिल्यांदाच भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदावर विराजमान होतीये। त्यामुळे कोकण किंवा तळ कोकणात भाजपची ताकद वाढवण्यासाठी ही निवड नक्कीच महत्त्वाची ठरेल। सामान्य कार्यकर्ता असला तरी त्याच्या कामाची दखल घेऊन त्याची पक्षनिष्ठा बघून त्याला योग्य संधी दिली जाते, हे भाजपने पुन्हा एकदा सिद्ध केलंय। आगामी काळात महापालिका निवडणुकीचं आव्हान समोर आहेच, पण आपली निवड रवींद्र चव्हाण हे सार्थ ठरवतील यात शंकाच नाही। आजच्या भागात इथेच थांबते, पण हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत। पण त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राइब करा। धन्यवाद।